आहे. द्वंद्वयुद्धच ठरवेल आजचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण ते. कुमार कर्ण, वडीलधाऱ्यांच्या आणि गुरुजनांच्या आज्ञेने मी तुझ्या द्वंद्वाचे आव्हान स्वीकारेल. परंतु तुला आमंत्रण नसताना फक्त कुरु राजकुमारासाठीच असलेल्या या स्पर्धेत तू आगंतुक घुसखोरी केलीस हे विसरू नकोस. तुझ्याची स्पर्धा अगर वय करण्याचे मला काही कारण नाही. अर्जुन, वायफळ बडबड बंद कर आणि माझे द्वंद्वाचे आव्हान स्वीकार. उत्साही वीरा, तू काय बोलतोस हे तुला तरी ठाऊक आहे का? आणि द्वंद्व युद्ध म्हणजे एकाचा मृत्यू आणि स्पर्धा आहे रणभूमी नव्हे. तुझ्यावर अन्याय खचितच झाला आहे, परंतु गुरु द्रोणाचार्यांच्या नित्यनियमात झालेल्या या स्पर्धेत त्यांचाच निर्णय अंतिम राहील. क्षमा करावी पितामह, आपण माझ्या धनुर्विद्येचा गौरव केला, मी पावन झालो. परंतु गुरुदेवाने माझ्यावर अन्याय केला आहे. अन्यायाचा प्रतिकार करणारा कुणीही न्यायपी या जगात नाही का? हीच वेळ आहे असं पाहते. कर्णासारखा धगधगता अंगार युवा मित्र बनला पाहिजे. तेजस्वी विराम, युवराज दुर्योधन अन्याय होऊ देणार नाही तुझ्यावर. कौरव नेहमीच वीरांचा गौरव करतात. हा कुमार कर्ण, तू एकाकी नाहीस, तुला न्याय हा मिळालाच पाहिजे. अर्जुनाला द्वंद्व युद्धाचं आव्हान स्वीकारावं आणि आपला श्रेष्ठत्व सिद्ध करावं. महान दुर्योधन, द्वंद्वाचे आव्हान द्यायला हा काही द्वंद्वाचे आखाडा नाही. आणि द्वंद्व म्हणशील तर ते समान कुळातील योद्ध्यातच व्हायला पाहिजे. पांडुपुत्र सर्वश्रेष्ठ कुरुकुलीन क्षत्रिय आहेत, तर कुमार कर्ण हे हीन कुलीन सूतपुत्र. तेव्हा कर्णानं द्वंद्व युद्धाचा अर्थ सोडावा. मामा, त्या सूतपुत्राचे इथे क्षत्रियांच्या आखाड्यात काय काम? त्याने आपल्या कुळाचे प्रतीक प्रतोष हाती घ्यावा. घोड्यांच्या पागे जाऊन घोड्यांना खरारा करावा. घोड्यांची लीज भरावी. विनायका वीराचा अपमान भविष्यात भारी पडेल. ही चोख जामहानी द्वंद्व युद्धाची अनुमती द्यावी. कांदा नरेश, तू स्वतः एक नृपाळ आहेस. धर्मशास्त्र आणि युद्ध नीतीप्रमाणे हे युद्ध होत नाही हे माहीत असूनही हा द्वंद्व युद्धाचा अर्थात का? तुमच्या त्याच युद्धशास्त्र आणि धर्मनीतीमध्ये एका पराक्रमी योद्ध्याला, एका राजाला क्षत्रिय म्हणण्याचा अधिकार आहे. राजा, हो राजा. दुर्योधन, क्षत्रियाचं दुसरं लक्षण राजा. कर्णाला अंग देशाचा राजा कधी ठेवा, राजा कधी ठेवा, राजा कधी ठेवा. मामा, आपला सल्ला रास्त आहे. कर्णानं वीरताने क्षत्रियत्व सिद्ध केलेलंच आहे. तो राजावाच्या योग्यतेचा आहे. समस्त न्यायप्रिय अस्त्रापूर नगर जन हो आणि दुर्योधन आपल्यासारख्या शौर्याच्या उपासकांसमोर समक्ष घोषित करतो आहे की आजपासून माझा मित्र अंग देशाचा राजा झालाय. प्रतिहारी राजमुकुटाने फुलं घेऊन या. रीतसर राज्याभिषेक उद्या होईल. झालं आपलं समाधान. कुमार कर्ण अंगराज कर्ण झालाय, राजा झालाय. राजा म्हणजे क्षत्रिय, क्षत्रिय कर्ण. दुर्योधन मित्रा, हा जे का अपमानित सारथी पुत्राला मित्र म्हणून थांबला नाहीस तर त्याला राजाही बनवण्यास. धुळीत पडलेल्या एका काचेच्या तुकड्याला राजमुकुटात बसवलं असतं. या क्षणापासून कर्णाचे जीवन आणि मरणही तुझ्याच काही समर्पित. दुर्योधन, एक सुतपुत्र आज महाराज राजेश्वराच्या बरोबरीने आला. हा समस्त आर्यावर्ताचे नुकसानाचा अपमान आहे. दुर्योधनाच्या दयेने राजा बनलेल्या या सूतपुत्राच्या दमनातून राजवंशाचं रक्त प्रवाहित होईल का? या पुढे
हस्तिनापुर युवराजाचा प्रिय सखा आहे. त्याचा अपमान तो या दुर्योधनाचा अपमान समजतोय मी. त्या हिमालयीन पर्वताच्या धैर्याने तू या कर्णाच्या पाठीशी उभा राहिलाय. त्यापेक्षा कैक पटीनं हा कर्ण तुझ्या पाठीशी उभा राहील. कर्ण जगेल तो मित्रासाठी आणि मरेल तोही मित्रासाठी. दुर्योधना तुझ्याचसाठी. सुयोधना, अंगदेशबाबतचा कोणताही महत्वाचा राजकीय निर्णय सम्राट धृतराष्ट्र आणि मंत्रिमंडळाला डावलून तुला घेता येणार नाही. हा असं माझ्याकडे राग दाखवावं नकोस. आता करणारे थांबा पितामह. या यथाकथित स्पर्धेतून कर्णाने माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या मित्राला इथून जायला सांगण्या अगोदर मी हस्तिनापुर युवराज दुर्योधन ही सभा संपल्याचं घोषित करलोय.